गुड मॉर्निंग सगळ्यांना. इथं मस्त बघू शकता, मस्त आता तुळशीला पाणी घातलेलं आहे, छान उदबत्ती लावली, तुळशीची मस्त पूजा केली आहेत आमच्या छानचे गणपती बाप्पा. मग तुळशीलाच आम्ही आहे ना, ही तुळस कशी म्हणजे अशी साच्यातमध्ये बनवलेली तुळस आहे पहिली अशी जुनी, मस्त कमळाचं फुलं, मस्त गणपती स्वस्तिक आणि अशी थोडीशी देवळ तिथं. चला तर आज आहे संकट चतुर्थी, मस्त आज पूजा केलेली आहे. अगोदर तुळशीला पाणी घातलं, उदबत्ती लावली, मस्त रांगोळी काढली, तर मस्त विठ्ठल रुक्मिणीची पण छानशी पूजा केलेली आहे. बघू शकता घरात खूप प्रसन्न वातावरण वाटतं असं चतुर्थी वगैरे काय असल्यावर असं. तर मस्त देवांची पण पूजा झालेली आहे. बघू शकता मस्त घासून वगैरे छान असे देव केलेले आहेत. मस्त फुले वगैरे वाहून खूप प्रसन्न वाटते. स्वामींची पण पूजा झालेली आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आरोग्य जाऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना. बघू शकता इथं मस्त अशी पूजा केलेली, छान अशी फुलं पण आणलेली आहेत. चला तर आता मस्त पीठ वगैरे भिजून ठेवलेलं आहे. आज आपल्याला बनवायचं आहे उडदाचे वडे नाश्त्यासाठी. आता इथं मस्त मी ना 5-6 तास अशी उडदाची डाळ भिजत घातलेली आहे. त्याला हिला 2 पाण्यात धुवून काढायची, म्हणजे ना अशी लाळसपणा असतो त्याचा सगळा निघून जातो. मग चाळणीत ओतून स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला चांगलं, आणि मग नंतर ना वाटायचं. ह्यात बिलकुल पाणी अजिबात टाकायचं नाही. तुम्ही जेवढं पाणी नाही टाकलं तेवढं तुमचे वडे छान असं कुरकुरीत होते. तर त्यामुळं पाणी टाकायचं नाही. पाणी टाकल्यावर काय होतं माहिती आहे का, की असं पातळ झालं ना पीठ, तर नंतर मग वडे आपले छान आपल्याला थापायला पण येत नाही, मस्त आकार पण द्यायला येत नाही वड्यांना. त्यामुळं पाणी टाकायचं नाही, बिलकुल टाकायचं नाही. आणि इथं मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता वाटण. आता त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला, आणि थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे आपल्याला, लय पण नाही, थोडासा टाकायचा आहे. हे छान आता आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही असं सारखं हलवून करता ना तेवढं हलकं पीठ होतं. हलकं पीठ झालं ना छान आपले वडे बांधतात. पण सारखं थोडंसं एकजीव करून हे पीठ बनवायचं आहे आपल्याला. आता छान हलकं झालेलं आहे पीठात आपले, बघू शकता इथं आता मस्त आहे का. आता आपल्याला ना हे बाजूला ठेवायचं आहे. आता इथं आपल्याला ना मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी आता फुटाणे घेतलेले आहेत. सळसळपट कोणास भाजके फुटाणे येतं, थोडेसे भाजके फुटाणे घेतले. तर थोडं खोबरं, आलं, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. तर हे छान आपल्याला वाटण ह्याचं करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकत छान बारीक करून घ्यायचं आहे. लगेच बारीक होत नाही सुकं खोबरं, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून ह्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आता छान आपल्या इथं स्मूथ चांगलं झालेलं आहे बटर, बघू शकता खोबऱ्या चटणीचा. तिथं मस्त तेल गरम करायला ठेवले पॅनमध्ये. आता छान तेल गरम झालं आहे. आता छान मोहरी, थोडंसं हिंगाने खूप छान वास येतो. आणि थोडंसं आता कढीपत्ता टाकायचा आहे. एकदम कडक फोडणी करायची आहे. इथं मस्त असा गावरान कढीपत्ता आहे. आता छान आपल्याला ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. बघू शकता किती छान झाली आहे चटणी. ताई चटणी खूप छान लागते, मस्त अशी इडलीबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर पण खूप छान लागते. आता इथं मस्त वडे मी थापून घेते, बघू शकता आता छान असे पीठ आपले एकदम मस्त झाले. त्यामुळे वडे पण आपले खूप छान झालेले होते. आता मी सगळे वड्यात सोडून घेते. आता मध्ये असं छिद्र पाडायचं, म्हणजे ना वडे आपले छान असे कुरकुरीत बनतात, म्हणजे आतपर्यंत तेल जाऊन एकदम असे छान कुरकुरीत वडे होतात. त्यामुळे बारीक गॅसवर छान असे वडे आपल्याला ना तळून घ्यायचे आहेत. आता बघू शकता मस्त वड्याचा कलर पण किती छान आलेला आहे का. जिरी, कोथिंबीर आणि हे टाकल्यामुळे ना असं टेक्स्चर पण छान येतं आणि खायला पण खूप छान लागतात असे वडे. एकदम असे खरपूस तेलावरती भाजून घ्यायचे आपल्याला, कलर येऊस तर असे छान मस्त झाले. आता मी काढून घेते. एकदम कुरकुरीत वडे झालेले होते, बघू शकता कलर पण किती छान आला आहे वड्यांचा. छान असा व्हिडिओ बघत राहा. बघू शकता वड्यांचा किती कलर छान आला आणि एकदम असे मस्त वडे झालेले आहेत. आता दुसरा आपण घाणा सोडून घेऊ आता वड्यांचा.